प्रश्न पहिला, कोणत्या लोकांनी चुकूनही रात्रभर पंख्याखाली झोपू नये? ऑप्शन नंबर 1 दमा, ऑप्शन नंबर 2 मूळव्याध, ऑप्शन नंबर 3 कॅन्सर, ऑप्शन नंबर 4 पित्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दमा. तर दमा असलेल्या लोकांनी चुकूनही रात्रभर पंख्याखाली झोपू नये. प्रश्न दुसरा, डोक्यावर केस उगवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे? ऑप्शन नंबर 1 गाजर, ऑप्शन नंबर 2 चिंच, ऑप्शन नंबर 3 द्राक्षे, ऑप्शन नंबर 4 बदाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बदाम. तर डोक्यावर केस उगवण्यासाठी बदाम खाल्ले पाहिजे. प्रश्न तिसरा, कोणते फळ खाल्ल्याने रक्त वाढते? ऑप्शन नंबर 1 केळी, ऑप्शन नंबर 2 डाळिंब, ऑप्शन नंबर 3 आंबा, ऑप्शन नंबर 4 चुकंदर. जो कोण आज चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चुकंदर. तर चुकंदर फळ खाल्ल्याने रक्त वाढते. प्रश्न चौथा, घरात काय शिंपडल्याने साप लगेच पळून जातो? ऑप्शन नंबर 1 पेट्रोल, ऑप्शन नंबर 2 फिनेल, ऑप्शन नंबर 3 पाणी, ऑप्शन नंबर 4 कडुलिंबाचा रस. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फिनेल. तर घरात फिनेल शिंपडल्याने साप लगेच पळून जातो. प्रश्न पाचवा, छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 सोयराबाई, ऑप्शन नंबर 2 सईबाई, ऑप्शन नंबर 3 पुतळाबाई, ऑप्शन नंबर 4 लक्ष्मीबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सईबाई. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई हे होते. प्रश्न सहावा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 सोयराबाई, ऑप्शन नंबर 2 सईबाई, ऑप्शन नंबर 3 पुतळाबाई, ऑप्शन नंबर 4 येसूबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे येसूबाई. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई हे होते. प्रश्न सातवा, छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय? ऑप्शन नंबर 1 छत्रपती राजाराम, ऑप्शन नंबर 2 छत्रपती शाहू, ऑप्शन नंबर 3 दुसरा संभाजी, ऑप्शन नंबर 4 दुसरा शिवाजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छत्रपती शाहू. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव छत्रपती शाहू हे होते. प्रश्न आठवा, भारताचा सर्वात जुना खेळ कोणता? ऑप्शन नंबर 1 फुटबॉल, ऑप्शन नंबर 2 क्रिकेट, ऑप्शन नंबर 3 बुद्धिबळ, ऑप्शन नंबर 4 लुडो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुद्धिबळ. तर भारताचा सर्वात जुना खेळ बुद्धिबळ हा होता. प्रश्न नववा, बुर्ज खलिफा बनवण्यासाठी किती वर्ष लागली होती? ऑप्शन नंबर 1 6 वर्ष, ऑप्शन नंबर 2 7 वर्ष, ऑप्शन नंबर 3 10 वर्ष, ऑप्शन नंबर 4 5 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 5 वर्ष. तर बुर्ज खलिफा बनवण्यासाठी 5 वर्ष लागली होती. प्रश्न 10वा, पाकिस्तानचे राष्ट्रीय पेय कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 आंब्याचा रस, ऑप्शन नंबर 2 ऊसाचा रस, ऑप्शन नंबर 3 लिंबाचा रस, ऑप्शन नंबर 4 संत्र्याचा रस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऊसाचा रस. तर पाकिस्तानचा राष्ट्रीय पेय ऊसाचा रस हा आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.